पण मला मला त्याच्यापर्यंत यायचं आहे. म्हणजे तुम्ही आपल्या 2 अणू टेस्टचा, न्यूक्लिअर टेस्टचा उल्लेख केला. तुम्ही दोन्ही न्यूक्लिअर टेस्टमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. ज्यावेळी म्हणजे अटल बिहारी वाजपेयी होते तेव्हाची ती 98ची जे पोखरणच्या दोन्ही टेस्टमध्ये तुम्ही खूप महत्त्वाच्या सायंटिस्टपैकी एक होतात. आज भारतामध्ये किंवा आज जगामध्ये जे काही अणुवैज्ञानिक आहेत त्यांच्यामध्ये देखील तुम्ही खूप महत्त्वाचे आहात. पण अशाच वेळी तुम्ही एक कंपनीमध्ये ॲडवायझर आहात जी याच थोरियम आणि हेलूच्या मिश्रणावर त्यांनी एक इंधन बनवलं आणि त्या इंधनाला तुमचं नाव म्हणजे अनिल फ्युएल असं त्यांनी नाव दिलेलं आहे. तर हे जे इंधन बनवण्यात आलेलं आहे, ही जी क्लीन कोर थोरियम एनर्जी ही जी कंपनी आहे त्यावर तुम्ही ॲडवायझर आहात. तर त्या कंपनीपर्यंत पोहोचण्याचा प्रवास आणि आता हे जे अनिल हे जे फ्युएल बनवलेलं आहे त्यांनी, जे आता बऱ्यापैकी अनेक देशांमध्ये ते यूज देखील केलं जाईल, वापरलं देखील जाईल. अमेरिका, कॅनडाने तर ॲक्सेप्ट केलेलंच आहे ऑलरेडी. तर ही कंपनी नेमकी काय आहे, तुमचा प्रवास तिथपर्यंत कसा आला आणि हे अनिल फ्युएल हे कसं साध्य झालं? असं आहे, माझं म्हणजे लाईफटाईम उद्दिष्ट हे भारताला अणुऊर्जेच्या बाबतीत सक्षम म्हणजे केवळ सक्षमच नव्हे तर आपण जेव्हा सिव्हिल न्यूक्लिअर कोऑपरेशनचा करार केले त्याचा मूळ आधार म्हणजे जगाने हे मान्य केलं की इंडिया इज अ रिस्पॉन्सिबल कंट्री विथ ॲडव्हान्स्ड न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी. म्हणजे त्या सगळं जे काही झालं त्याचा मूल आधार हा आहे आणि त्याच आधारे म्हणजे भारताचे ऊर्जेचे प्रश्न सोडवणं हा माझा म्हणजे काय म्हणतात लाईफ मिशन आहे. आता ते करताना सुरुवातीला म्हणजे ध्रुवाचं डेव्हलपमेंट ते पण म्हटलं नाही, आपण आपलंच डिझाईन कॉन्सेप्ट कुठून कॉपी नाही करणार, स्वतःचं करणार. मग त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना भीती वाटते की नाही असं जे कोणीच केलेलं नाही आपण करायला गेलो ते ज्या चुका झाल्या, काही गडबड झाली. त्यामुळे आपल्या इथे एक मानसिकता आहे, काही नवीन करायला गेलं की विचारतात कोणी केलं आहे का पूर्वी. आणि माझं म्हणणं आहे की असं जर तुम्ही विचारलं तर याचा अर्थ तुम्हाला नंबर 1 कधी व्हायचंच नाही आहे. नेहमीच यू आर ए फॉलोअर. तर आणि मग थोरियमसारख्या गोष्टी फॉलोअरवरून होणारच नाहीत, कारण हा आपला प्रश्न आहे. त्यामुळे मला स्वतःला म्हणजे बरंच असं काय म्हणतात त्याला एक पाऊल पुढे मग मला स्वतःला माझ्याच विरुद्ध बोलावं लागलं. तुम्हाला जरा उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला माझी भूमिका कळेल. आता म्हणजे ध्रुवाची निर्मिती सांगितलं मी तुम्हाला. नंतर PHWRमध्ये सुद्धा खूप तर ते डेव्हलपमेंट, डोमेस्टिक डेव्हलपमेंट सगळं केलं, तेच चालू आहे आता. नंतर चर्नोबिल झालं. चर्नोबिल झाल्यानंतर चर्नोबिलचा खरा प्रश्न काय होता की रिॲक्टरमध्ये जर सिव्हिअर ॲक्सिडेंट झाला तर त्याच्या परिसरातील लोकांवर त्याचा प्रभाव पडतो आणि त्याच्यामुळे एक प्रकारचा ट्रॉमा निर्माण होतो आणि मग सगळीकडे ते न्यूक्लिअर प्रोग्राम ठप्प व्हायची वेळ आली होती. तर तेव्हा मी असं विचार केला की असं काहीतरी रिॲक्टर का नाही निर्माण करूया की त्यात सिव्हिअर ॲक्सिडेंट म्हणजे झालं तर म्हणजे रिॲक्टरचं नुकसान होऊ शकतं पण परिसरात कुठल्याही प्रकारचा इम्पॅक्ट होता कामा नये. नो ॲडव्हर्स इम्पॅक्ट इन पब्लिक डोमेन. या भूमिकेतनं ॲडव्हान्स्ड हेवी वॉटर रिॲक्टरचं डिझाईन डेव्हलपमेंट सुरू केलं आणि ते पूर्णत्वाला नेलं सगळं. म्हणजे इट इज नियरली डेव्हलप, रेडी फॉर प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन. आता तेव्हा आम्ही म्हटलं की आता हे करतोच आहे तर त्याच्यामध्ये थोरियमचा वापर का करू नये. म्हणून इट वॉज डिझाईन्ड की प्लुटोनियम आणि थोरियम, कारण आपल्याकडे युरेनियम म्हणजे एनरिच्ड युरेनियम नाही आहे ना आपल्याकडे. त्यामुळे मग म्हटलं प्लुटोनियम आणि संबंध डिझाईन केलं आणि प्रोजेक्ट लॉन्च करता येण्यासारखी परिस्थिती झाली. पण त्याच वेळेला आता आपण जे बोललो PFBR त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा होता, कारण इट वॉज अ सेकंड स्टेज.
आता हे जे प्लुटोनियम आहे आपल्याकडे ते HWRसाठी वापरायचं का PFBRसाठी वापरायचं? आणि माझ्याच मनाने कौल दिला की नाही, PFBRची प्रायोरिटी जास्त आहे. म्हणून मग मला HWR थांबवावं लागलं. आणि अर्थात माझ्या संकल्पनेने ते तात्पुरतं थांबवायचं होतं. PFBRचे प्रश्न सुटल्यानंतर ते सुरू करायचं होतं. पण मी नंतर रिटायर झालो. तेव्हा तुम्ही आपल्या न्यूक्लिअर एनर्जीचे अध्यक्ष होते. तेव्हा होतो, 2002 पण ते 2009 हां, पर्यंत. पण तर रिटायर झाल्यानंतर झालं, बंद पडलं ते. अच्छा, मग त्याच्या प्रोग्रेसच झालं नाही, काहीच झालं नाही पुढे. ॲडव्हान्स नाही असं. तसंच म्हणजे अशा पुष्कळ गोष्टी सांगू शकतो मी तुम्हाला, ते सांगत नाही. पण तर हे सगळं करताना माझ्या हे मात्र लक्षात आलं की PHWRमध्ये सुद्धा मगाशी जे म्हटलं की थोरियम इरॅडिएट करून आपण बरंचसे वापरू शकतो. आणि हे तर ही संकल्पना म्हणजे सोपी आहे समजायला. पण हे आपण किफायतशीररित्या करू शकतो. याच्यामध्ये अतिरिक्त खर्च येणार नाही, उलट थोडं सेव्हिंगच होईल. हे मला HWR डिझाईन करता करता लक्षात आलं. आणि तेव्हापासून मी याचा पाठपुरावा करू लागलो की आपण जर हेलो थोरियम PHWRमध्ये वापरलं तर PHWRमध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते आणि आपण युरेनियम 232ची निर्मिती करू शकतो. पण म्हणजे हे सगळं करेपर्यंत मी रिटायर झालो होतो. आणि मी पुष्कळ पाठपुरावा केला, पण सगळ्यांना कोणी केलं आहे का हा प्रश्न नाही. पाठपुरावा म्हणजे सरकारकडे? हां, सगळीकडे सरकारकडे सध्या म्हणजे माझे सहकारी जे होते त्यांना सगळ्यांना. पण माझ्या दृष्टीने ही टेक्नॉलॉजी खूप महत्त्वाची आहे. आणि केवळ भारतासाठीच महत्त्वाची आहे असं नाही, तर जगासाठी सुद्धा महत्त्वाची आहे. आणि त्याचं मी 1-2 मिनटं ते पण विशद करून सांगतो. म्हणजे त्याचं असं आहे की जसं भारतामध्ये अणुऊर्जा वाढायला पाहिजे तसंच अख्ख्या जगातसुद्धा ऊर्जेची गरज, स्वच्छ ऊर्जेची गरज वाढलेली आहे किंवा वाढणार आहे. आता जोपर्यंत ती गरज आपण अणुऊर्जेच्या माध्यमातून म्हणजे बहुतांश देशात सगळ्या, काही देश म्हणू शकतील की आम्हाला रिन्युएबल एनर्जी आमचं काम ठीक आहे, पण जे मोठे देश आहेत त्यांना अणुशक्तीची गरज भासणार आहे. आणि त्याच्यातले काही देश म्हणजे वेस्टर्न, त्यांच्याकडे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, ते त्यांचं बघून घेतील. ते स्मॉल मीडियम रिॲक्टर्स, मॉड्युलर रिॲक्टर वगैरे सगळं आणलं आहे त्यांनी ते. पण हे जे ज्याला आपण म्हणतो की इमर्जिंग इकॉनॉमिक कंट्रीज आपल्यासारखे, हां, त्या देशांचं काय? आणि जगभर तुम्ही जर बघितलं तर फ्युएल सायकल ही क्लोज्ड फ्युएल सायकल म्हणून कोणी वापरत नाही. फक्त अपवाद सोडले तर भारत अपवाद आहे. वी बिलीव्ह इन क्लोज ॲज अ सस्टेनेबल अप्रोच टू एनिथिंग. रिसायकल इज अ अप्रोच टुवर्ड सस्टेनेबिलिटी. फ्रान्स आहे, रशिया आहे. पण बाकी सगळ्या जगात अमेरिका, युरोपचे इतर देश हे सगळे त्यांनी रिप्रोसेसिंग बंद केलं आहे. आता रिप्रोसेसिंग बंद केल्यानंतर मग युरेनियममध्ये जितकं पोटेन्शियल आहे त्याचा 1% पोटेन्शियल पण आपण उपयोग करत नाही. कारण ते जे पोटेन्शियल आहे ते सगळं रिसायकल केल्यानंतरच निर्माण होतं. कारण काय तर त्यांना ते वेपन्स डायव्हर्शनकडे भीती वाटते. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे युरेनियमच्या ऐवजी जर थोरियम फ्युएल सायकल सुरू केली, क्लोज्ड फ्युएल सायकल, तर मग त्याची भीती जाते आपोआप. आणि त्यामुळे संबंध जगाचं तर थोरियम फ्युएल सायकलमुळे वेपन्सची भीती कमी होईल आणि अणुऊर्जेचं वाढायला त्याला मागेल. तर भारताने जर हे तंत्रज्ञान विकसित केलं किंवा इतर कुठल्या देशाने हे तंत्रज्ञान विकसित केलं तर एकूणच म्हणजे भीतीरहित अणुऊर्जा निर्मिती जगभर शक्य होईल. आणि त्या दिशेने माझं असं आहे की, आणि आता आपण म्हणजे एका बाजूला आपण स्टार्टअपच्या गोष्टी करतो, इनोव्हेशनच्या गोष्टी करतो, तर हा जो
कंपनी तुम्ही उल्लेख केला ती क्लीन कोर थोरियम एनर्जी CCT, ते म्हणाले की नाही आम्ही हे काम घेतो हाती. आणि मग ते अमेरिकेमध्ये काही म्हणजे चांगले चांगले MIT, एक कॅनेडियन युनिव्हर्सिटी, टेक्सास A&M युनिव्हर्सिटी, इथली अकॅडमिक मंडळी न्यूक्लिअर तंत्रज्ञानात पारंगत असलेली, ही सगळी त्यांनी ते गोळा केली CCTमध्ये आणि याचं डेव्हलपमेंट करायचं ठरवलं आणि त्याला चालना मिळाली. म्हणजे ते त्याचा संबंध इरॅडिएशन टेस्टिंग आयडिया फॉल्स लॅबोरेटरीज ज्या आहेत US डिपार्टमेंट ऑफ एनर्जीच्या, तिथे ते टेस्टिंग पूर्ण केलं त्यांनी. कॅनडामध्ये त्यांना इंटरेस्ट लागलं, पण त्यांनी पण त्याचं सुरू केलं, त्याला ट्रॅक्शन मिळालं. भारतातनं सुद्धा वी कॅन ऑल्सो कोलॅबरेट. आणि म्हणजे असं आहे की आजकाल जग पुढे जातं हे कोलॅबरेशनच्या माध्यमातून. सो वी कॅन ऑल्सो कोलॅबरेट. पण ते म्हणजे तो काय माझ्या हातातली गोष्ट नाही ती, पण हे तंत्रज्ञान पुढे येतं ही खूप चांगली गोष्ट आहे. पण मग सर मला हा प्रश्न विचारायचा, मग तुमच्याकडे तुम्ही ज्यावेळी आपल्या ऑटोमिक एनर्जी च्या पूर्ण संस्थानावर होतात त्यावेळी तुमच्या डोक्यात ही संकल्पना होती, तुम्ही ते बऱ्यापैकी बनवलं देखील होतं ते ॲडव्हान्स रिॲक्टर, पण ही संकल्पना तुमच्याकडे आहे जी अर्धवट आहे असं त्या कंपनीपर्यंत किंवा ते जे मेहुल शहा ज्या कंपनी डायरेक्टर आहेत वगैरे त्यांच्यापर्यंत ही संकल्पना त्यांना माहिती होती की असं काही करता येईल? नाही, मेहुल शहा म्हणजे ही इज अ बिझनेसमॅन. हां, पण बिझनेसमॅन्स आर ऑलवेज लुकिंग फॉर अपॉर्च्युनिटीज. आणि त्यांना फक्त थोरियम हे महत्त्वाची गोष्ट हे माहीत होतं. ही वॉज पॅशनेट अबाउट थोरियम. तर आणि ते ही इज ऑफकोर्स म्हणजे अमेरिकन सिटिझन ऑफ इंडियन ओरिजिन. आणि इथे मला म्हणजे दीपक पारिख आहेत ना HDFCचे चीफ, त्यांची माझी चांगली ओळख आहे. मेहुल शहा त्यांची पण चांगली ओळख. तर त्यांचं जेव्हा थोरियमचं पॅशन त्यांनी बघितलं पाहिजे, त्यांनी मला फोन केला की अरे इथे मेहुल शहा त्यांना थोरियममध्ये खूप इंटरेस्ट आहे, वाय डोंट यू टॉक टू हिम. तर तशी आमची ओळख झाली. ते माझ्याकडे आले तेव्हा ते त्याच्या आधी कितीतरी वर्ष थोरियमवर आधारित फास्ट रिॲक्टरवर काम करत होते. म्हणजे स्टार्टअपच्या दिशेने. ही इज अ बिझनेसमॅन, स्टार्टअप एंटरप्रेनर. तर तसं करतोय वगैरे. तर मी त्यांना सांगितलं तुम्ही हे करताय छान आहे, पण याला खूप वेळ लागेल. त्याच्याऐवजी तुम्ही जर न्यूक्लिअर रिॲक्टर बनवायच्या ऐवजी न्यूक्लिअर फ्युएल बनवलं असं थोरियमवर आधारित, तर हे काम झटकन होण्यासारखं आहे. ते त्यांना पटलं आणि त्यांनी पुढे केलं. संपूर्ण संकल्पना तुमची आहे यामध्ये? संपूर्ण म्हणजे पण संकल्पना मी सांगितली त्यांना पुढे आणा असं. पण म्हणजे त्याच्यामध्ये माझा काही असं कमर्शियल इंटरेस्ट काही नाही. माझा इंटरेस्ट आहे थोरियम पुढे जावं. आणि ते पण त्याचं सगळं म्हणजे टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट वगैरे ते सगळं त्यांनी केलं. पण हे अनिल हे नाव त्यांनी कसं दिलं मग? ते त्यांनी मला विचारलं की तुम्ही काही घेत नाही, तुम्हाला म्हणजे कमर्शियल काही नाही, तर पण तुमच्याबद्दल आम्हाला खूप आदर आहे, तर आम्ही कसा व्यक्त करू शकतो. तर म्हटलं असं काही नाही, व्यक्त करायलाच पाहिजे तसं काही नाही. तो मग त्यांनी याचं नाव काढलं. तो म्हणे आम्ही असं असं नाव देतोय, तुमची काही हरकत आहे का? म्हटलं माझी हरकत असायचं काही कारण नाही. ते म्हणून ते सुरू झालं. बरं, ते नाव आता त्या नावाचं फ्युएल हे जगामध्ये सर्वमान्य अजून तरी नाही, पण ते हळूहळू वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये मान्य होत आहे. पण हे फ्युएलच्याबद्दल मी जे वाचलं त्यामुळे मला असं कळलं की सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये की त्याच्यामध्ये वेस्ट जे आहे न्यूक्लिअर वेस्ट ते 85% कमी करता येतं आपल्याला. आणि दुसरं म्हणजे या फ्युएलच्या माध्यमातून नॉर्मल फ्युएलमधून जे 7 टन वगैरे मेगाहर्ट्ज ही ऊर्जा निर्मिती किंवा त्याचं जे बर्न आहे, बर्नअप आहे ते 7 टन आणि याच्यामध्ये 60 गिगाटनपर्यंत जायचं असं काही आहे. म्हणजे या फ्युएलचे फायदे काय आहेत जगाला? म्हणजे बेसिक असं आहे की मगाशी जे म्हटलं मी की आपण रिॲक्टरमध्ये नवीन फ्रेश फ्युएल लोड करतो
आणि मग ते ठराविक डिझाईन बर्न पूर्ण झालं की ते फ्युएल बाहेर येतं. आणि मग भारतासारखे देश, वी टॉक अबाउट क्लोज्ड फ्युएल सायकल, तर ते रिप्रोसेस करून ते इंधन आपण परत वापरतो. इतर देश जे ओपन फ्युएल सायकल अडॉप्ट करतात ते डायरेक्ट रिपॉझिटरीत पाठवतात. आता ही जी याला आपण बॅक एंड ऑफ द फ्युएल सायकलची ॲक्टिव्हिटी म्हणतो, तुम्ही ते रिप्रोसेसेस करा किंवा रिपॉझिटरीत ठेवण्याची व्यवस्था करा, त्याला लागणारी जी किंमत आहे, खर्च आहे, इट इज इन प्रपोर्शन टू द क्वांटिटी ऑफ दॅट फ्युएल, स्पेंड फ्युएल. आता या अनिल फ्युएलचं बर्नअप हे नॉर्मल युरेनियम फ्युएलच्या बर्नअपपेक्षा 7-8 पट जास्त आहे. तर याचाच अर्थ असा की समजा एक 220 मेगावॉटचं रिॲक्टर घेतलं, त्याला वर्षाला आपल्याला 40 टन युरेनियम लागतं. तर 40 टन युरेनियमचं काम या हेलोथोरियम फ्युएलच्या माध्यमातून 5 टन युरेनियम मारलं की पूर्ण होतं. आता याच्यातनं स्पेंड फ्युएल किती निर्माण होईल, ते पण त्याच प्रमाणात निर्माण होईल. एका बाजूला 40 टन, दुसऱ्या बाजूला 5 टन. तर मग हे एकूण बॅक एंड फ्युएल सायकल मॅनेजमेंटची किंमत एकदम 7 पट 8 पट कमी होते. सो तो एक महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणूनच त्याला ते ट्रॅक्शन मिळते. कारण नाहीतर असं आहे की आतासुद्धा जगामध्ये स्पेंट फ्युएलचे साठे सगळ्या रिॲक्टर्समध्ये भरपूर पडलेले आहेत, आपल्याकडे देशातसुद्धा आहेत. आणि ते आपण रिप्रोसेस करायला पाहिजे, वापरायला पाहिजे, जसं आपण केलं PFBRमध्ये काही वापरलं. पण त्याला जो खर्च लागतो तो खर्च या माध्यमातून खूप कमी होतो. कारण म्हणजे बर्नअप जर जास्त झालं तर एकूण टनेज ऑफ मटेरियल दॅट यू हँडल कम्स डाऊन. सो ऑब्वियसली एकूण एक्सपेंडिचर कम्स डाऊन. मला अजून एक त्यामध्ये प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला एक US बेस्ड कंपनी जी 2017ला तयार झाली, त्या स्टार्टअप म्हणून तयार झाली, ती कंपनी आज या स्टेजपर्यंत पोचली आहे, ज्या स्टेजमध्ये त्यांनी एक फ्युएल तयार केले जे अमेरिकेसारख्या देशाला देखील मान्य आहे किंवा त्यांना देखील ते पटलं आहे, कॅनडाला पटलेलं आहे, आपल्या देशाला देखील ते बऱ्यापैकी बोलणी चालू आहे. पण मग आपण आणि ती कंपनी ह्यामध्ये डिफरन्स काय आहे? म्हणजे एक सरकार, भारत सरकार प्रयत्न करत होतं की थोरियमपासून वीज निर्मिती किंवा अणुऊर्जा निर्मिती, आणि एका कंपनीने 8 वर्षात करणं. असं काय त्या कंपनीने केलं किंवा काय नेमकी प्रॉब्लेम असतील किंवा काय नेमकं त्यांच्याकडे जास्त आहे US मध्ये? असं आहे की एक तर मानसिकता, एक आपल्याला पटलं पाहिजे आणि स्वतःचा कॉन्फिडन्स असला पाहिजे की आपण हे करू शकू. आणि हा खूप मोठा मुद्दा आहे. पण तो जरी बाजूला ठेवला तरी आता हे इतक्या लवकर केलं कारण त्या आयडाहो फॉल्सच्या ॲडव्हान्स टेस्ट रिॲक्टरमध्ये हे इरॅडिएशन जे आहे, क्वालिफिकेशन किंवा रिॲक्टरमध्ये हे कसं प्रकारे काम करू शकतं, ते 60,000 मेगावॉट डेज पर टन बर्नअप त्याच्यामध्ये वर्ष 1.5 वर्षात ते अचीव होतं. त्यामुळे इट्स अन ॲक्सिलरेटेड टेस्ट, ॲक्सिलरेटेड क्वालिफिकेशन टेस्ट. ते त्या ATRमध्ये होऊ शकतं, आपल्या इथल्या रिॲक्टरमध्ये नाही होऊ शकत. कारण आपल्याकडे त्या प्रकारचं डिझाईन नाही आहे. आपल्याकडे ते करायचं झालं तर आपल्या ज्या रिॲक्टर्समधनं आपण जर ते करता येईल, पण त्याला आपल्याला 30-40 वर्ष लागतील अजून. तर त्यामुळे म्हणजे हे जर करायचं झालं तर हे कोलॅबरेशनच्या माध्यमातून करणं हे अत्यंत आवश्यक आहे. हे मला आधीपासून समजत होतं. पण कोलॅबरेशनच्या माध्यमातून केलं कारण आपला इंडो-US सिव्हिल न्यूक्लिअर कोऑपरेशनचा करार आहे 2008ला. हां, तर त्या कराराच्या अनुषंगाने फक्त बाहेरून रिॲक्टर्स विकत घ्यायचे एवढाच त्या कराराचा उपयोग आहे का आपण कोलॅबरेट करून एक जॉईंट टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट करण्यासाठी पण आपण त्याचा उपयोग करू शकतो? हा खरा मुद्दा आहे. आणि माझं असं मत आहे की
सिव्हिल न्यूक्लिअर कोऑपरेशन कुठल्याही देशाबरोबर जे आपण सहकार्य करतो त्याच्यामध्ये वी शुड इंटरॅक्ट ऑन इक्वल टर्म्स. आणि इक्वल टर्म्समध्ये केलं की मग ते आय पी पण शेअर होते ना, त्यांची आय पी आमची आय पी. तर ते सहमालकी टेक्नॉलॉजीवर असलं काय वाईट आहे. तर त्यामुळे माझ्या मनामध्ये अशा म्हणजे सेल्फ रिलायन्सच्या भ्रामक कल्पना नाही आहेत की सेल्फ रिलायन्स म्हणजे स्वतःभोवती एक आयर्न कर्टन उभं करायचं आणि स्वतःला बंदिस्त करायचं. ते कुपमंडूक झालं ना, मग तुम्ही काही पुढे जाऊ शकत नाही. तर इंटरनॅशनल कोऑपरेशन याच्यामध्ये आवश्यक होतं, त्याशिवाय पुढे जाऊ शकत नव्हतं. आणि मग अशी जे म्हटलं मानसिकता, त्यामुळे माझी अशी अपेक्षा सुरुवातीपासून होती आणि अजूनही थोडा आशावादी आहे मी की केव्हा तरी आपल्याला हे उमगेल. पण नाही तर मग आपण नाहीतरी कुडनकुलमचे फ्युएल आयातच करतो, तर हे पण फ्युएल आयात करता येईल. भारताकडे पण काही झालं तरी आपल्याला या टेक्नॉलॉजीचा फायदा मिळू शकतो. म्हणजे भारताकडे अजूनही ती मानसिकता नाही आहे का की जसं आपण US बरोबर 2008ला केलं, त्याच्यानंतर आपण ऑस्ट्रेलिया, कॅनडा अनेक देशांबरोबर असे करार केलेले आहेत, पण त्यांच्याकडे ॲडव्हान्स अशा जो रिॲक्टर तुम्हाला करायचा होता, बनवायचा होता, जो तुम्ही तुमच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये करायचा तुम्हाला होता, पण तो राहून गेला. पण त्या देशांकडे ते रिॲक्टर्स ॲडव्हान्स आहे, जिथे टेस्टिंग देखील होते, असे फ्युएल नवीन नवीन निर्माण होत आहेत. तर भारताची अजूनही मानसिकता नाही वाटत आहे का आपल्याला? आज भारत कोणत्या स्टेजला आहे किंवा आज काय आहे? म्हणजे सरकार वगैरे नवीन अनेक गोष्टी आहेत, त्यामधून तुम्हाला विचारतो आहे. आता हे मला एम्बॅरसिंग आहे. हाऊ डू आय रिप्लाय दिस? असायला पाहिजे हे खरं आहे. बघूया. वाईस काउन्सिल विल प्रिवेल ओव्हर ए पिरियड ऑफ टाईम. सर, अजून एक प्रश्न. चीनने देखील हा प्रयत्न केला फास्ट ब्रीडर रिॲक्टरचा, त्यांच्या गोबी त्या पूर्ण वाळवंटात. पण चीनला देखील 10 वर्षात शक्य झालं. 2 मेगावॉट. नाही, चीन 2 मेगावॉटचा आहे, तो थोरियमचा हे आहे. तर थोरियमवर अर्थात चीन आपल्या मागे होतं आणि आता आपल्या पुढे गेलं आहे. फास्ट रिॲक्टरमध्ये आपण अजूनही कितीतरी पुढे आहोत त्यांच्या. चीनमध्ये सुद्धा फास्ट रिॲक्टरवर प्रयत्न चालू आहेत. तर पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, तिथे त्यांनी ते मोल्टन सॉल्ट रिॲक्टर बेस्ड ऑन थोरियम हे 2 मेगावॉटचं रिॲक्टर पूर्ण केलं आणि ते एक महत्त्वाची डेव्हलपमेंट आहे. आणि आपल्याकडे सुद्धा म्हणजे त्याच्यावर काम चालू आहे, बरेच वर्ष चालू आहे. मग हे का होतं असं की आपल्या मागचे देश, चीन तर ह्या थोरियममध्ये कुठेच नव्हता, पण चीन आता 10 वर्षात त्यांनी तयार करून दाखवलं. आता ते कदाचित पुढच्या 10 वर्षात कमर्शियली पण असे प्लांट निर्माण करू शकतील, इतकी त्यांच्याकडे क्षमता आली. आणि आपण म्हणजे होमी भाभांपासून आपण प्रयत्न करतोय, जरी सँक्शन्स आली, जरी आपल्यावर बंधनं आली तरी देखील. हो, पण आता होमी भाभा नाही आहेत ना, हाच तो फरक आहे होमी भाभा आणि इतर. मग तुम्ही काम केलं आहे? हो, मी केलं आहे. भाभा म्हणजे ते नवीन संकल्पनेला चालना देण्यात केवढे पुढे होते. खूप नुकसान झालं होमी भाभा गेल्यामुळे भारताचं? हो, नुकसान तर अर्थातच झालं, पण त्यांनी देऊन ठेवलेली प्रेरणा आणि त्यांनी तयार केलेले वैज्ञानिक, त्यांनी म्हणजे हा प्रोग्राम पुढे नेण्यात खूप मोठं काम केलेलं आहे. नवीन आज जर समजा अजून किमान एक 15-20 वर्ष भाभा असते, तर भारताचा अणु प्रोग्राम आज ज्या ठिकाणी आहे त्याच्यापेक्षा कित्येक वर्ष पुढे असतं, काय वाटतं? आता असं जर-तरच्या गोष्टी करणं कठीण आहे. कारण असं आहे की कोणीही अमरपट्टा घेऊन तर आलेलं नाही, त्यामुळे या गोष्टी नवीन पिढीने करायच्या आहेत. आणि ते करण्यासाठी आपलं म्हणजे ज्याला अपब्रिंगिंग म्हणतो ते आपण त्या पद्धतीने नेलं पाहिजे पुढे. तर आणि होईल. भारतातली नवी पिढी तशी आपली म्हणजे दे आर चार्ज्ड. आपल्याकडे ते स्टार्टअप मुवमेंट वगैरे ज्या पद्धतीने पुढे जाते. आणि आता न्यूक्लिअर म्हणजे शांती ॲक्ट आलेला आहे, त्यामुळे एक नवीन उत्साह आहे लोकांच्यामध्ये. तर माझी खात्री आहे की त्याचा रेटा पुढे म्हणजे अधिक जोराने येईल आणि त्याचा फायदा होईल देशाला.
एक थिअरी मांडली जाते की होमी बाबा यांचं प्लेन क्रॅश नाही झालं, ते करवलं गेलं, काही देश होते त्याच्या मागे, कारण की भारताचा अणुप्रोग्राम थांबवायचा होता. त्यांना भारताचा अणुप्रोग्राम ज्या गतीने प्रगती करत होता होमी बाबांच्या नेतृत्वात, तो थांबवायचा होता. म्हणून ते सगळं प्लॅन केलं गेलं. नाही, मला नाही वाटत तसं. कारण मला माहिती आहे की ज्या दिवशी डॉक्टर बाबा जाणार होते परदेशी, त्याच दिवशी BRCमध्ये एक दुर्दैवी घटना घडली, एक मृत्यू झाला. नथिंग टू डू विथ प्रोग्राम, पण सुसाईड केस होती. त्यामुळे बाबांनी म्हणजे ते तिथे बघायला आधी गेले आणि आपलं जाणं एक दिवसाने लांबवलं आणि ते दुसऱ्या दिवशी गेले. त्यामुळे जर कॉन्स्पिरसी असती तर आदल्या दिवशीच्या विमानाला अपघात झाला असता. बाबा ज्या विमानाने जाणार होते त्याच्या दुसऱ्या दिवशीच्या विमानाने गेले. त्यामुळे मला नाही वाटत की कॉन्स्पिरसी थिअरी इज राईट. आता बाबा नाही आहेत, पण तुम्ही पण खूप त्या भारताच्या ऊर्जेच्या नाही, मी माझं काम केलं. दुवा डिझाईन झाला, PHWR इंडिजनायझेशन झालं. HWR उभा नाही राहिला तरी त्याचं डिझाईन पूर्ण आहे. अजूनही कोणी घेऊन ते पुढे नेऊ पण शकतं. हे कसं होऊ शकेल? म्हणजे हे जे तुम्ही आता म्हणताय की अगदी उभारण्याचं न्यूक्लिअर stage पण वेपन्स तुम्ही- झाले, सबमरीन झाली. PFBR सुरू करायच्या त्या रेटासुद्धा मीच लावला होता तेव्हा. त्यामुळे बरोबर. मला जेवढं करता येणं शक्य होतं तेवढं मी केलं. पण अजून काही करायचं आहे? म्हणजे हे तर खूप आहे भारतासाठी, आमच्यासाठी तुम्ही खूप केलं आहे, पण अजून काही अशी एक हे आहे की हे करायचं होतं पण राहून गेलं? हां, ते थोरियमचं उरलेलं काम पूर्ण करायचं आहे. तेच करतोय मी आता. पण वेगळ्या माध्यमातून. हां, माध्यम आता असं आहे, आपल्याला उद्दिष्ट साध्य करायचं आहे, ते महत्त्वाचं. बरोबर. आज तुम्ही नवी पिढीचा मगाशी उल्लेख केलात. आज जे शास्त्रज्ञ आहेत, म्हणजे आज जे अणुऊर्जेच्या दृष्टीने भारतात जे काही स्टार्टअप किंवा जे काही नवीन नवीन तंत्रज्ञानाचा विकास चालू आहे किंवा जे संशोधन चालू आहे, त्यामध्ये तुम्हाला भारत येत्या 10 वर्षात 20 वर्षात कुठेपर्यंत आपण बघता? नाही, खूप पुढे जाईल. कारण असं आहे की ऑलरेडी भारतामध्ये 2-3 न्यूक्लिअर स्टार्टअप सुरू झालेले आहेत. अच्छा. आणि अर्थात त्यांनासुद्धा म्हणजे गव्हर्मेंटचं सहकार्य लागेल, कारण न्यूक्लिअर काम गव्हर्मेंटच्या सहकार्याशिवाय शक्य होणार नाही. पण ते जर व्यवस्थित लाभलं तर आय थिंक आपली तरुणाई हे काम खूप पुढे नेईल. आय हॅव नो डाऊट अबाउट देअर केपेबिलिटी. ॲब्सोल्युटली नो डाऊट. आणि इस्रोमध्ये पण अनेक पार्ट किंवा मिसाईल तंत्रज्ञानामधले देखील अनेक पार्ट, काही प्रायव्हेट फर्म ज्या आहेत त्यामध्ये पुढे आहेत. भारत त्यांना हे करतोय. तर अणुक्षेत्रामध्ये देखील अशा अनेक फर्म यायला हवेत, जेणेकरून अर्थात स्पर्धा वाढली तर तंत्रज्ञान ते व्हायला पाहिजे. आणि विशेषतः इनोव्हेशन किंवा नवीन संकल्पना पुढे नेण्याची धमक हे वाढणं खूप गरजेचं आहे आणि होईल. आय एम ऑलवेज अ डाय हार्ड ऑप्टिमिस्ट. आम्ही पाहिलंच आहे तेवढं. शेवटचा प्रश्न विचारतो, सरकारने काय प्रयत्न करणं गरजेचं आहे? म्हणजे नवीन ह्या स्टार्टअप येताच आहे, सरकारचा अप्रोच कसा असायला पाहिजे यांच्याकडे? सरकारचा अप्रोच म्हणजे बेसिकली असं आहे की सरकार देतच आहे नवीन संकल्पनांना सपोर्ट देणं, चालना देणं. तर ते काम अधिक नेटाने पुढे नेलं पाहिजे. आणि हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे की पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप जी आहे ती खूप महत्त्वाची. आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये अजूनही थोडासा डिस्ट्रस्टचा मामला जास्त आहे. म्हणजे प्रायव्हेट डझंट ट्रस्ट गव्हर्मेंट अँड गव्हर्मेंट डझंट ट्रस्ट सरकारी. म्हणजे गव्हर्मेंट म्हणजे सरकारी नोकरीत असलेले व्यक्ती प्रायव्हेट कंपन्यांशी काम करण्यात दचक. म्हणजे कारण नाही तर ते सरकारचे नियम इतके जाचक आहे की बिचाऱ्याचं आयुष्यभराचं नुकसान होऊ शकतं. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. तर त्यामुळे ते वातावरण जरा अधिक मोकळं करणं हे खूप आवश्यक आहे आणि ते मला वाटतं नाही आहे अजून. आणि न्यूक्लिअरमध्ये संबंध प्रायव्हेटला सोडून देणं पण ते शक्य नाही. तर त्यामुळे हे जास्त महत्त्वाचं आहे.
दोघांनी क्षेत्रांनी हातात हात घालून दोघांनी काम- हातात घालून काम केलं तरच ते शक्य आहे आणि त्याची काळजी गव्हर्नमेंटने घ्यायला हवी. पण आपलं भविष्य उज्ज्वल आहे या क्षेत्रात. विदाऊट डाऊट. तर डॉक्टर अनिल काकोडकर सर, खूप मनमोकळेपणाने तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात. अनेक गोष्टी ज्या क्लिष्ट गोष्टी आहेत त्या देखील त्यांनी खूप सुटसुटीत करून आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि मुळात एक खूप मानाची गोष्ट ही भारतासाठी देखील आहे. एकतर पहिली गोष्ट, फास्ट ब्रीडर रिॲक्टर आपण क्रिटिकॅलिटीच्या स्टेजपर्यंत पोचलो आहे, तो देखील 500 मेगावॉटचा. आणि दुसरी गोष्ट, डॉक्टर काकोडकर यांच्या नावाने अनिल फ्युएल हे बनलं आहे आणि ते अनेक देशांनी एक्सेप्ट केलं आहे. भारत देखील ते कदाचित एक्सेप्ट करेल आणि भारतामध्ये देखील त्याचा उपयोग सुरू होईल, ज्याच्यामुळे अनेक फायदे हे भारताला होणार आहेत. म्हणूनच आजचा हा इंटरव्ह्यू महत्त्वाचा आहे. डॉक्टरांनी, काकोडकर सरांनी आपल्याला खूप गोष्टी सांगितल्या आहेत. पाहूयात त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींच्या माध्यमातून भारत कशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये प्रगती करतो. त्यांचे अनेक प्रकल्प आहेत, जे देखील प्रगती त्यांनी देखील केली तरी देखील भारत हा या क्षेत्रात खूप पुढे जाऊ शकतो. पाहूयात भारत सरकारचा ॲप्रोच कसा असेल आणि त्यातून भारताची या अणुऊर्जा क्षेत्रातली प्रगती येणाऱ्या काळामध्ये कशी होते ते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.